नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्ट मॅथ इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीतील प्रकरण समीकरणे. तर सुरुवातीला आपण पाहूया समीकरणे म्हणजे काय. उदाहरणार्थ 10 गुणिले 5 बरोबर 50 आणि 100 भागिले 2 बरोबर 50. म्हणजे ह्या गणिती क्रियामध्ये बघा, 10 आणि 5चा गुणाकार केला तर 50 येतो आणि 100 ला 2 ने भागले तरी पण 50 येतात. म्हणजे ह्या दोन्ही गणिती क्रिया ह्या समान आहेत. म्हणजे 10 गुणिले 5 बरोबर 100 भागिले 2 त्यालाच काय म्हणतात, समीकरण असे म्हणतात. दुसरं उदाहरण आपण घेऊया. 8 गुणिले 3 बरोबर 24 आणि 26 वजा 2 बरोबर 24. म्हणजे 8 गुणिले 3 बरोबर 26 वजा 2. म्हणजे दोन्ही गणिती क्रिया समान आहेत. यालाच काय म्हणतात, समीकरण असे म्हणतात. अजून एक उदाहरण घेऊया आपण. 5 अधिक 6 बरोबर 11 आणि 20 वजा 9 बरोबर पण 11. म्हणून 5 अधिक 6 बरोबर 20 वजा 9. आता आपण सराव संच 26 याच्यातील उदाहरण सोडूया. खाली 2 ओळीत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा. या प्रश्नामध्ये काही गणिती क्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्या आपल्याला समीकरणे तयार करायचे आहेत. त्या गणिती क्रिया आपण पाहूया. पहिले आहे 16 अधिक 16 भागिले 2, 5 गुणिले 2, 9 अधिक 4, 72 अधिक 3, 4 अधिक 5, 8 गुणिले 3, 19 वजा 10, 10 वजा 2,
37 वजा 27 आणि 6 अधिक 7. सुरुवातीला आपण या गणिती क्रिया करून घेऊ आणि त्याच्यातील कुठल्या क्रिया समान आहेत त्याची समीकरणे कशी तयार होतात ते आपण पाहूया. आता पाहू. 16 भागिले 2 बरोबर 8. दुसरा आहे 5 गुणिले 2 बरोबर 10. तिसरा आहे 9 अधिक 4 बरोबर 13. चौथा आहे 72 अधिक 3 बरोबर 75. पाचवा आहे 4 अधिक 5 बरोबर 9. सहावा आहे 8 गुणिले 3 बरोबर 24. सातवा आहे 19 वजा 10 बरोबर 9. आठवा आहे 10 वजा 2 बरोबर 8. नववा आहे 37 वजा 27 बरोबर 10. आणि 10वा आहे 6 अधिक 7 बरोबर 13. या ठिकाणी आपण या गणिती क्रिया सोडून घेतल्या आहेत. 8, 10, 13, 75, 9, 24, 9, 8, 10 आणि 13 असे यांची उत्तर आले आहेत. आता या ठिकाणी आपण पाहायचंय की कुठल्या गणिती क्रिया ह्या समान आहेत, म्हणजे त्याचे समीकरण आपल्याला तयार करता येतील. या ठिकाणी बघा, इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे, इथं 13 आहे, इथं 13 आले उत्तर. इथं 75 आहे, सॉरी 72 भागिले 3 आहे, आपण अधिक लिहिलं म्हणजे उत्तर 3 - 6 म्हणजे 72 भागिले 3 24 येईल. इथं 24 आहे, इथं 24 आहे, इथं 9 आहे, इथं पण 9 आहे. म्हणजे हे 8 बरोबर हे समीकरण आहे. 16 भागिले 2 बरोबर 10 भागिले 10 वजा 2. 5 गुणिले 2 बरोबर 10. 37 वजा 27. हे आपण आता खाली उत्तरामध्ये लिहूया. 16 भागिले 2 बरोबर, इथं 8 आहे, 10 वजा 2. हे एक समीकरण तयार झालं. दुसरं समीकरण 5 गुणिले 2 बरोबर 37 वजा 27. त्याच्यानंतर 9 अधिक 4 बरोबर 13 आणि 6 अधिक 7. त्याच्यानंतर 72 भागिले 3 बरोबर 8 गुणिले 3. आणि 4 अधिक 5 बरोबर 19 वजा 10. या ठिकाणी या गणिती क्रियांचं अशा प्रकारे समीकरण तयार झालेले आहेत. या 10 समीकरणामध्ये, 10 गणिती क्रियामध्ये अशी यांची 5 समीकरण तयार झालेली आहेत. यालाच म्हणतात समीकरणे. थँक्यू व्हेरी मच. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.